नमस्कार, मी डॉक्टर श्रीराम नरोडे. तुम्ही ऐकताय मधुमेहाच्या भाकड कथा भाग 2. एक प्रश्न नेहमी विचारला जातो, डॉक्टर आता डायबिटीज झालाय तर सर्व फळे बंद का? जर तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर ही भाकड कथा तुमच्यासाठी आहे. कारण का फळांमुळे मधुमेह होत नाही आणि ती योग्य प्रमाणात खाल्ली तर मधुमेह वाढत नाही. फळांमध्ये फक्त साखरच नसते तर त्याच्यामध्ये फायबर, जीवनसत्व, मिनरल्स आणि खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. नियमित फळे खाणाऱ्या रुग्णांमध्ये लठ्ठपणा, हृदयरोग आणि खूप सारे आजार कमी प्रमाणात सापडतात. परंतु सर्व फळे सारखी नसतात. मधुमेह रुग्णांसाठी तुलनेने चांगली असणारी फळं जी आहेत त्याच्यामध्ये सफरचंद, पेरू, संत्री, मोसंबी, पियर, स्ट्रॉबेरी आणि बेरीज. तुलनेने कमी प्रमाणात खावी अशी जी फळं आहेत त्याच्यामध्ये केळी, आंबा, चिकू आणि द्राक्षे. आणखीन एक चूक जी मधुमेह पेशंट करतात त्याच्यामध्ये आहे ती ज्यूस किंवा पॅक ज्यूस. कारण काय, याच्यामध्ये 3-4 फळांची शुगर असते पण फायबर बिलकुल नसतात. त्यामुळे तुम्ही फळ खा, ज्यूस नको. एका वेळी एक फळ खा, जेवणासोबत घ्या किंवा मध्ये घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रमाण खूप कमी ठेवा. आजही तुमच्या घरात डायबिटीसच्या पेशंटला फळं खाऊ दिली जात नाहीत का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.